तुझ्या भरारी पुढे गगन हे ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली अवघे विश्व वसावे। शुक्रवारी सर्वत्र महिला दिन साजरा करण्यात आला। अशाच प्रकारे नाशिकमधील गंगापूर रोड परिसरातील आकाशवाणी जॉगिंग ट्रॅक येथे महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षी अजिनाथ नागरगोंजे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। यावेळी जॉगिंग ट्रॅकवर येणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला। प्राध्यापक अजिनाथ नागरगोंजे, प्राध्यापक LS पवार, डॉक्टर बाबा साळुंके, रवींद्र चव्हाण, डॉक्टर किशोर पवार, प्राध्यापक VA पाटील, प्राध्यापक PS दळवी, सौ तेजकौर टंग, सौ निंबाळकर, सौ सुनंदा साळुंके, सौ कमल कळमकर आणि सौ ममता डुडवानी यांच्या वतीने महिलांना मार्गदर्शन करण्यात आले। तसेच उपस्थित महिलांनी प्राध्यापक अजिनाथ नागरगोंजे सर आणि आकाशवाणी जॉगिंग ट्रॅक मित्रमंडळाचे महिलांचा सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त केले। सरांनी जो आज कार्यक्रम महिलांसाठी जो केला अति उत्कृष्ट आणि सगळ्या महिलांना फार प्रोत्साहन देऊन आणि आनंद हा साजरा झाला। आणि महिला तर ट्रॅकवर येतातच, पण त्याच्याहून आज हे सरांनी जे कार्यक्रम केला, ममतानी जो भाग घेतला, सगळ्या महिलांना एक आनंदाचं वातावरण निर्माण केलं आणि ट्रॅकवर हा खरंच खूप छान कार्यक्रम झाला। त्याच्याबद्दल धन्यवाद नागरगोंजे सरांचा। नमस्कार, माझं नाव आहे अनुराधा जवळेकर। ॲक्च्युली मी इथं रोज या ट्रॅकवर येते, समर्थ जॉगिंग ट्रॅकवर। जे नागरगोंजे सर आहेत ना, नागरगोंजे सर, त्यांनी ना हे ट्रॅकसाठी खूप पहिल्यापासून खूप काय करत आहेत आणि आज पण त्यांनी महिला दिनाच्या याच्यानुसार त्यांनी पण खूप छान कार्यक्रम राबवले, त्यामुळे त्यांचा धन्यवाद। सर्व महिलांच्या वतीने श्री नागरगोंजे सर यांना खूप आभार मानते। नागरगोंजे सर नेहमी कार्यक्रम घेतच असतात आणि आज त्यांनी महिलांचा सन्मान केला, त्याबद्दल मी समस्त जॉगिंग ट्रॅक तर्फे त्यांचे खूप आभार मानते। थँक्यू सर। देशातही महिलांना अतिशय हीन वागणूक मिळत होती आणि मग त्याच्यासाठी महिलांना बंड करावं लागलं आणि ते बंड त्यांनी इतक्या उत्स्फूर्तपणे परमेश्वराला प्रार्थना करतो। खरं म्हणजे या इतिहासात पाहिल्यानंतर अनेक साधूंनी, संतांनी, महंतांनी म्हटलंय पाळणे। आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे आणि गेल्या 4 वर्षापासून आपण एक प्रथा सुरू केली होती की या जॉगिंग ट्रॅकवर आपण काहीतरी कार्यक्रम घ्यायचा आहे आणि ती प्रथा आपण सुरू केली आणि त्यानुसार आपण आज आपल्या सर्व आमच्या पुरुष मंडळीच्या वतीने हा छोटेखानी कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। म्हणजे आपल्या परिसरातील, शहरामधील, गावातील, कॉलनीमधील, बिल्डिंगमधील अनेक महिलांचा सत्कार करणे, त्यांचा सन्मान करणे आमचं कर्तव्य समजतो आम्ही की देशामध्ये काही चालू असलं तरीसुद्धा आमचं कर्तव्य आहे की आमच्या परिसरातील महिला भगिनीला आनंद भेटला पाहिजे, रिस्पेक्ट भेटला पाहिजे, मनामधलं मन का भय निकलना चाहिए, अशी अनेक गोष्टी आहेत। या निमित्ताने आम्ही या कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सकाळी सुद्धा 8:30 वाजता 100 महिला आल्या होत्या आणि तेव्हा पण कार्यक्रम आम्ही केलेला आहे। खरोखरच एक स्त्री ही जगाची जननी आहे, जगाची जननी स्त्री आहे। आपण असं बघतो की स्त्रीची अनेक रूपं आहेत। मी असं म्हणेन की नन्हीशी परी, शाळेतली मुलगी, कॉलेज कुमारी, नवरी, आई, ही खरोखरच एक उत्कृष्ट अभिनेत्री जेवढा अभिनय करू शकत नाही आहे त्याच्यापेक्षा सुद्धा अप्रतिम अभिनय आपली स्त्री करतात। म्हणजे घरामधला रोल आकाशवाणी जॉगिंग ट्रॅकवर गेल्या 4 वर्षापासून आम्ही आमच्या परिसरातील महिलांचा सत्कार करत असतो। या ट्रॅकवर अनेक महिला येत असतात, त्या कोणी डॉक्टर आहे, कोणी प्रोफेसर आहे, कोणी गृहिणी आहे, कोणी टीचर आहे, कोणी वकील आहे, अनेक शिक्षक लोक या ठिकाणी आहेत। पण या उच्चभ्रू वस्तीमध्ये आम्हाला असं वाटतं की आमच्या परिसरातील महिलांचा सन्मान कोणतरी केला पाहिजे। आम्ही ते गेली 4 वर्षे करत आलेलो आहोत। खरोखरच महिलाची शक्ती काय असते
महिलाची इमेज काय असते, महिलाचं नाव काय असतं, महिलाची प्रेमशक्ती किती असते हे आम्ही बघितलेलं आहे. म्हणून आमच्या सर्व पुरुष मंडळीच्या वतीने, आकाशवाणी जॉगिंग ट्रॅक मित्र मंडळाच्या वतीने खरोखरच या उपक्रमाला आम्ही मॅडमला धन्यवाद देऊ या स्त्री लोकांना. क्योंकि घरामधली स्त्री ही आपली शक्ती असते, कुटुंबाचा आधार असतो, कुटुंबाचा संस्कार असतो आणि तो संस्काराचे रक्षण करणं आपलं कर्तव्य असतं. म्हणून आम्ही सर्व पुरुषांच्या वतीने या सर्व महिला भगिनींना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि छोटेखानी कार्यक्रमामध्ये एवढंच मला असं म्हणेल मी की नाशिकमध्ये नाही, संबंध देशामध्ये नाही, जगामध्ये आपण आपल्या परिसरातील कुटुंबातील महिलांचा गौरव केला पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना बल दिलं पाहिजे, त्यांना शक्ती दिली पाहिजे. का त्याशिवाय खरोखरच घराला घरपण असं म्हणतात की स्त्रीशिवाय घराला घरपण नसतं आणि ते घरपण टिकून राहावं. म्हणून आम्ही सर्व पुरुष मंडळी या महिलांच्या मागे सक्षमपणे उभे राहिलेलो आहोत. पुढे राहू, अनेक वर्ष राहू. याचं कारण असं आहे की देशाचा आधार ही कुटुंब महिला असते आणि या आधाराला आपण सपोर्ट केला पाहिजे, एवढीच भावना व्यक्त करेल मी. आणि ह्या महिला सगळ्या या ठिकाणी आलेल्या आहेत, आमचा त्यांनी प्रेमाचा स्वीकार केलेला आहे, छोटीशी गिफ्ट त्यांनी स्वीकारलेली आहे. मी त्यांचं कौतुक करेल की त्यांनी 1 तास इथे बसून कार्यक्रमाचा आनंद घेतलेला आहे आणि आनंद आम्हाला दिलेला आहे. असाच आनंद पुढे देत राहा, आम्ही तुम्हाला देत राहूया, एवढीच व्यक्त भावना करतो. आणि पुनश्च एक बार नाशिक नगरीच्या वतीने, या कुंभ नगरीच्या वतीने आमच्या सर्व महिला भगिनींना आम्ही शुभेच्छा देऊया. आणि तंदुरुस्त राहा, आरोग्य संपन्न राहा आणि घराला घरपण द्या, एवढी मानतो.